आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आजचा विषय आहे रेशन कार्डमधील नाव ऑनलाईन कसे कमी करायचे. जर तुमच्या कुटुंबातील महिलेचे लग्न झाले असेल, तर तिचे नाव सासरच्या रेशन कार्डमध्ये जोडावे लागेल. त्यासाठी सर्वप्रथम माहेरच्या रेशन कार्डमधून ते नाव कमी करावे लागेल. चला तर मग स्टेप बाय स्टेप नाव कसे कमी करायचे ते जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण rcms.mahfood या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर साइन इन रजिस्टरवर क्लिक करून पब्लिक लॉग इनमध्ये जायचं आहे. त्यानंतर रजिस्टर युजरमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट OTPवर क्लिक करायचं आहे. मी इकडे 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट OTPमध्ये क्लिक करत आहे. त्यानंतर रेशन कार्डमध्ये जो हेड ऑफ फॅमिली असेल त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तिकडे OTP जाईल. मी इकडे OTP टाकत आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPमध्ये क्लिक करत आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर रेशन कार्ड मॉडिफिकेशनमध्ये क्लिक करायचं आहे. रेशन कार्ड मॉडिफिकेशन क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची नावे दिसतील. यामध्ये तुम्हाला कोणाचे नाव कमी करायचे आहे तर त्याच्यासमोर एक क्रॉस मार्क दिला असेल, म्हणजेच डिलीटचा ऑप्शन दिला असेल. फक्त इथे डिलीटमध्ये क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू रिक्वेस्ट फॉर मेंबर डिलेशन मध्ये ओके करायचं आहे. त्यानंतर इकडे असे दिसेल मेंबर डिलेशन रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड. ओके क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे अनडिलीट सुद्धा करू शकतो. नंतर खाली जाऊन अटॅच एन्क्लोजर मध्ये क्लिक केल्यानंतर इथे अदर्स मध्ये जाऊन मेंबर डिलेशन मध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर ज्या व्यक्तीचे नाव कमी करायचे आहे त्यांचं लग्न झालं असेल तर त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड टाकायचं आहे. म्हणजे अपडेट आधार कार्ड लागेल त्याला. त्यानंतर जर ज्या व्यक्तीची डेथ झाली असेल त्याचं नाव आपल्याला कमी करायचे असेल तर त्याचा मृत्यू दाखला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर अपडेट एन्क्लोजर मध्ये क्लिक करायचे आहे. मी इकडे त्यांचा नवीन आधार कार्ड म्हणजे सासरकडचे आधार कार्ड सिलेक्ट करत आहे. त्यानंतर त्या आधार कार्डचा नंबर इकडे टाकत आहे आणि अपडेट एन्क्लोजर मध्ये क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट मध्ये क्लिक करायचे आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या डॅशबोर्डच्या पेजवर तुम्ही जाल. त्यानंतर तुम्हाला दिसेल इथे तुमच्या रेशन कार्डचे स्टेटस लॉक असेल. नंतर 30 दिवसांनी तुमचे ऑटोमॅटिक ज्या मेंबरचे नाव तुम्ही डिलीट केले आहे त्या मेंबरचे नाव डिलीट होऊन जाईल. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.